नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आईनं 6 मुलं विकल्याचं प्रकरण समोर आलं। जिल्हा प्रशासनानं एबीपी माझाच्या या बातमीची दखल घेतली। शासनाची समिती हडोंगे कुटुंबियांच्या घरी दाखल झालेली आहे। जिल्हा प्रशासनानं चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे। घटनेच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना झाली आहे। महिलेनं 12 मुलांना जन्म दिला आणि 6 मुलांना विकल्याचा तिच्यावरती आरोप आहे। अकरापैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.